आपल्याकडे बेरोजगारीची समस्या फार वाढत चाललेली आहे. याच्यावर मात करण्यासाठी अनेक जणांना काही ना काहीतरी लहान-सहान उद्योगधंदा सुरू करायचा असतो. पण काय करायचं हा अनेकांपुढे प्रश्न असतो. म्हणून आज मी तुमच्यासमोर असे काही छोटे उद्योग आणलेले आहेत जे तुम्ही अगदी कमीत कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करू शकता. नमस्कार, मी दिग्विजय विभूते आणि तुम्ही पाहताय फायद्याची गोष्ट. तर मी काही व्यवसायांची लिस्ट बनवली आहे, त्याची अगदी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. पहिला व्यवसाय आहे मेणबत्त्या बनवणे. तर मेणबत्त्या बनवणे हा व्यवसाय खूप चांगला आहे. फॅन्सी कॅन्डल्स वगैरे तुम्ही अनेक ठिकाणी पाहिले असतील. मोठ्या प्रमाणावर त्या एक्सपोर्टसुद्धा केल्या जातात. तर फॅन्सी कॅन्डल्सला मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे मागणी आहे. तुम्हाला बघा त्या चांगल्या प्रकारे चांगल्या डिझाईन करून कस्टमाइज्ड तुम्ही कॅन्डल्स देऊ शकता. दुसरा व्यवसाय आहे साबण बनवणे. आता साबण तुम्ही अनेक ठिकाणी ऑर्गॅनिक सोपच्या जाहिरातीसुद्धा पाहिल्या असतील किंवा हँडमेड सोप वगैरे, यालासुद्धा बाजारात चांगली मागणी आहे. तर हा व्यवसायसुद्धा तुम्ही करू शकता आणि याच्यासाठी काही तुम्हाला फार मोठं भांडवल गुंतवायची गरज पडणार नाही. तर पुढचा व्यवसाय आहे अगरबत्ती बनवणे. अगरबत्ती हा डेली यूजमधला प्रोडक्ट आहे. प्रत्येक घरात कमीत कमी एक का होईना अगरबत्ती लागतेच. तर हा सुद्धा व्यवसाय तुम्ही करू शकता आणि या व्यवसायाला फार मोठं भांडवल लागत नाही. अगदी 1-2 लाख रुपयामध्ये किंवा ट्रेडिंग करायचं असेल तर अगदी हजारांमध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता आणि याला चांगल्या प्रकारे मागणीसुद्धा आहे. एक्सपोर्टसुद्धा केलं जातो आणि भारतामध्ये याचं फार मोठं मार्केट आहे. पुढचा व्यवसाय आहे कपडे तयार करणे. आता कपडे तर अनेक तुम्हाला म्हणजे टेलर वगैरे मिळतील शिवून देणारे. पण त्यात वेगळं तुम्ही काय करू शकता, तर कस्टमाइज कपडे म्हणजे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ओकेजनसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रेसची मागणी असते. तर असं तुम्ही कस्टमाइज्ड ड्रेस वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार तयार करून देऊ शकता किंवा प्रिंटेड टी शर्टचा चांगलं ट्रेंडिंग आहे. अशा प्रकारे तुम्ही काहीतरी करून एक छोटा बिझनेस ज्यानं तुम्ही तुमची बेरोजगारी घालवून काहीतरी उत्पन्नाचा सोर्स तयार करू शकता, असा व्यवसाय तुम्ही याच्यामध्ये करू शकता. पुढचा व्यवसाय आहे कागदी पिशव्या बनवणे. आता प्लास्टिकची समस्या फार मोठी आहे. प्लास्टिकमुळं आपल्या पर्यावरणाचा फार मोठा ऱ्हास होतो. तर याच्यावर पर्याय काय, तर कागदी पिशव्या बनवणं किंवा कापडी पिशव्यासुद्धा तुम्ही ह्याच उद्योगामध्ये कन्सिडर करू शकता. याच्यामध्ये तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे डिझाईन करून किंवा चांगली क्वालिटी मेंटेन करून एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय तुम्ही याच्यामध्ये उभं करू शकता आणि याला फार मोठं भांडवल लागत नाही. पुढचा व्यवसाय आहे दुग्धजन्य पदार्थ बनवणे. आता याच्यासाठी तुम्हाला दुधाचा व्यवसाय असणं किंवा जनावरं असणं गरजेचं आहे. पण जर तुमच्याकडे असं दूध देणारी जनावरं असतील तर याचा तुम्ही दुग्धजन्य पदार्थ बनवून एक चांगला व्यवसाय उभा करू शकता. मग त्याच्यामध्ये तुम्ही दह्यापासून पनीरपर्यंत तूप वगैरे अशा गोष्टी तुम्ही बनवून तुमच्या नावाने बाजारामध्ये विकू शकता आणि चांगल्या क्वालिटीचं जर तुमचं प्रोडक्ट असेल तर बाजारात याला खूप चांगली मागणी आहे. म्हणजे जे बेकरीमध्ये मिळतं किंवा मार्केटमध्ये जे पॅक्ड फूड मिळतं त्याच्यापेक्षा अशा घरगुती वस्तूंना चांगल्या प्रकारे मागणी असते आणि ह्याच्यासाठी तुम्हाला फार मोठी इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही आहे. जे आहे त्यालाच चांगल्या प्रकारे एक सिस्टमॅटिक रूप देऊन तुम्ही याचा चांगला उद्योग उभा करू शकता. पुढचा व्यवसाय आहे तेल बनवणे. लाकडी घाणा तेल वगैरे तुम्ही अनेक ठिकाणी ऐकलं असेल. नसेल ऐकलं तरी याच्याबद्दल तुम्ही थोडंसं गुगलवर किंवा यूट्यूबवर बघितलं तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती मिळून जाईल. तर ह्या व्यवसायासाठी सुद्धा फार मोठं भांडवल टाकायची गरज लागत नाही आणि आरोग्यदायी तेल असं प्रकारे तुम्ही किंवा ऑर्गॅनिक तेल असं एक ह्या व्यवसायाला रूप तुम्ही देऊ शकता. पुढचा व्यवसाय आहे पिठाची गिरण. आता तुम्ही ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की आता पूर्वीसारखं दळण आणून दळून निवडून मग ते दळून आणून पीठ कोण वापरत नाही. आता बऱ्यापैकी लोक तयार रेडीमेड आटा वापरण्यावर किंवा खरेदी करण्यावर जोर देतात किंवा शहरांमध्ये सध्या तेच चालतं. तर याचासुद्धा तुम्ही एक व्यवसाय करू शकता. गिरण टाकून मोठ्या प्रमाणावर धान्य खरेदी करायचं, त्याचं पीठ तयार करायचं आणि स्वतःच्या नावानं बाजारात विकायचं.
पुढचा व्यवसाय आहे पॉपकॉर्न बनवणे. आता पॉपकॉर्न म्हणा किंवा भडंग म्हणा किंवा आपल्याला टोल नाक्यावर बघा ते बॉब्यांचे पुढे मिळतात, तर हे तुम्ही एका कॅटेगरीमध्ये या सगळ्या फूड प्रोडक्टला बसवू शकता आणि ह्याचा एक व्यवसाय बनवू शकता. अगदी तुम्ही एक हायवेची लाईन पकडली तर एका हायवेच्या लाईनवर 3-4 टोल नाके आणि त्या 3-4 टोल नाक्यांवर तुमचे हे जे पॉपकॉर्नचे पुढे, बॉब्यांचे पुढे किंवा भडंगाचे पुढे जर जात असतील, फार मोठा तुम्हाला तिथून उद्योग जनरेट करू शकता. फार मोठ्या प्रमाणावर तिथं तुमचं अर्निंग होऊ शकतं आणि हे सुरू करण्यासाठी तुम्हाला मोठं भांडवल अजिबात लागत नाही. छोट्यापासून तुम्ही चांगल्या प्रकारे सुरू करू शकता आणि एक चांगला बिझनेस याच्यातून तयार होऊ शकतो. पुढचा उद्योग आहे बेकरीचे प्रोडक्ट्स. ब्रेड, बिस्किट, केक, बटर, खारी, टोस्ट अशा गोष्टी तुम्ही तुमच्या लोकलला एक छोटी बेकरी टाकून बनवू शकता आणि लोकल मार्केटमध्ये सुद्धा विकू शकता. याच्यातून सुद्धा तुमचं चांगल्या प्रकारे अर्निंग होईल आणि याच्यासाठी फार मोठी गुंतवणूक करण्याची गरज लागणार नाही. पुढचा व्यवसाय आहे मास्क बनवणे. आता मास्कची गरज मेडिकल फील्डमध्ये मोठ्या प्रमाणावर असते किंवा कोरोनानंतर आपणसुद्धा बऱ्यापैकी मास्क वापरण्याला फॅमिलियर झालेलो आहोत. किंवा पुणे मुंबईसारखी शहरं आहेत जिथं मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आहे, तिथं बाहेर फिरताना मास्क वापरणं हेच आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं राहतं, फायदेशीर राहतं. तर मास्कला मार्केटमध्ये चांगली मागणी आहे. तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. याच्यासाठी तुम्हाला फक्त थोडंसं जे काही आहे त्या मास्कची क्वालिटी, त्याचे मेडिकल टेस्ट वगैरे ह्या गोष्टी थोड्या बघाव्या लागतील आणि नंतर हा व्यवसाय सुरू करावा लागेल. याच्यासाठी सुद्धा फार गुंतवणूक करण्याची गरज पडत नाही. पुढचा व्यवसाय आहे चॉकलेट्स बनवणे. कस्टमाइज चॉकलेट्स किंवा होममेड चॉकलेट्स तुम्ही बाजारात घेतले असतील, बाजारात आजकाल अवेलेबल असतात, तर असे चॉकलेट्स तुम्ही स्वतःचे सुद्धा बनवून ऑर्डरनुसार बनवून देऊ शकता आणि याचासुद्धा एक चांगल्या प्रकारे व्यवसाय होऊ शकतो. पुढचा व्यवसाय आहे हस्तकला उत्पादने. हँडीक्राफ्ट ज्या हँडक्राफ्ट वस्तू असतात त्यालासुद्धा फार मोठ्या प्रमाणावर बाजारात मागणी आहे आणि लोक अशा वस्तूंना खूप चांगल्या प्रकारे पेसुद्धा करतात. याच्यातून चांगल्या प्रकारे पैसासुद्धा जनरेट करता येतो. तर तुमच्याकडे अशी काही कला असेल आणि त्याच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म करून तुम्ही याचा एक व्यवसाय करू शकता. तुमच्या कलेला तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये रूपांतरित करू शकता. यासाठी तर भांडवल फार मोठं लागणार नाही. पुढचा व्यवसाय आहे डायरी किंवा नोटबुक बनवणे. आता डायरी, नोटबुक कस्टमाइज्ड असल्या पाहिजेत, म्हणजे कोणाला तरी गिफ्ट देण्यासाठी त्याचा यूज झाला पाहिजे. कोणाच्या नावाच्या डायरी असतील किंवा नोटबुक असतील तर याचासुद्धा एक चांगल्या प्रकारे व्यवसाय होऊ शकतो आणि याच्यासाठी भांडवल अत्यल्प लागतं. मातीच्या वस्तू बनवणे हा पुढचा व्यवसाय आहे किंवा खेळणी बनवणे. खेळण्याच्या व्यवसायाला तर भारताच्या मार्केटमध्ये अजिबात मरण नाही आहे. भरपूर चांगल्या प्रकारचा व्यवसाय आहे. तुम्हाला फक्त त्या गोष्टींमध्ये क्रिएटिव्हिटी दाखवता आली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारची खेळणी तुम्हाला तिथं मार्केटमध्ये आणता आली पाहिजेत आणि जसं टाईम जाईल तसं त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करता आलं पाहिजे. हे जर तुम्ही करू शकत असाल तर खेळण्याचा व्यवसाय, खेळणी बनवण्याचा व्यवसाय अत्यंत चांगला आहे. याच्यासाठी फार मोठं भांडवल लागत नाही. पुढचा व्यवसाय आहे फुलशेती किंवा सुक्या फुलांचे उत्पादन. आता सुक्या फुलांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. फुलांनासुद्धा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी असते. जर तुमच्याकडे शेतजमीन असेल, चांगल्या प्रकारे तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही हा व्यवसाय करू शकता आणि याच्यामधूनसुद्धा चांगल्या प्रकारे अर्निंग होतं. एक चांगला व्यवसाय उभा राहतो. फुलं एक्सपोर्ट केली जातात, सुकवून सुद्धा त्याचा वापर ऑर्गॅनिक अगरबत्ती तयार करणं वगैरे, धूपकांडी तयार करणं अशा गोष्टींसाठी केला जातो. पुढचा व्यवसाय आहे झाडांच्या कुंड्या बनवणं. आता अशी जी झाडं लोक घरामध्ये लावतात, इनडोअर प्लांट्स, तर याचासुद्धा एक चांगला व्यवसाय तुम्ही करू शकता आणि याच्यासाठी लागणाऱ्या ज्या कुंड्या आहेत एक विशिष्ट डिझाईन केलेल्या असतात.
तर त्या डिझाईन कस्टमाइज कुंड्या तुम्ही लोकांच्या गरजेनुसार बनवून त्यांना दिल्या तर तो सुद्धा एक चांगल्या प्रकारे व्यवसाय होऊ शकतो. पुढचा व्यवसाय आहे मसाले तयार करणं. आता हँडमेड मसाले, ऑर्गॅनिक मसाले यासुद्धा चांगल्या प्रकारे बाजारात डिमांड आहे. तुम्ही मागे बातमी पाहिली असेल की जे मोठे मोठे ब्रँड्स आहेत मसाल्यामधले, तर त्यांच्या ब्रँड्समध्ये त्यांच्या मसाल्यांमध्ये पेस्टिसाइड्सचं प्रमाण जे असायला हवं त्याच्यापेक्षा जास्त आढळलं आणि त्याच्यामुळं परदेशांमध्ये त्यांच्यावर बंदी आणलेली आहे. तर ही गोष्ट तुम्ही तुमच्यासाठी चांगल्या प्रकारे वापर करून घेऊ शकता की आम्ही अशा प्रकारे नाही करत, आमचे मसाले ऑर्गॅनिक आहेत आणि तुमच्या आरोग्याशी आम्ही खेळ करत नाही, तर तुम्ही आमचे मसाले घ्या. ह्या पॉईंटवर तुम्ही तुमचे मसाले बाजारात आणून ऑर्डरनुसार बनवून देऊ शकता आणि याच्यामध्ये तुम्ही तुमच्या लोकलला फार चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकता. पुढचा व्यवसाय आहे कपड्यांच्या बॅग्स बनवणे. आता कपडे जुनी झाली की ते फेकून दिली जातात किंवा भांडी वगैरे खरेदी केली जातात अनेक ठिकाणी. तर ह्या जुन्या कपड्यांचा सुद्धा तुम्ही व्यवसाय करू शकता. जुनी कपडे लोकांकडून घ्यायची, त्याच्या बदल्यात त्यांना बॅग बनवून द्यायच्या. अशा अनेक व्यवसायसुद्धा शहरांमध्ये तुम्हाला बघायला मिळतील की जे जुन्या कपड्यांच्या बदल्यात तुमच्या डेली यूजसाठी बॅग देतात. तर अशा प्रकारचा व्यवसायसुद्धा तुम्ही करू शकता. याच्यासाठी तुम्हाला फक्त क्रिएटिव्हिटी असण्याची गरज आहे. फार मोठं भांडवल याच्यासाठी लागत नाही. कमी भांडवलामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकता. पुढचा व्यवसाय आहे पेपर प्लेट्स आणि कप्स बनवणे. प्लास्टिकला रिप्लेस म्हणून पेपर कप आणि पेपर प्लेट्स बाजारात चांगल्या प्रकारे आता स्थावर झालेले आहेत. त्याला मागणी चांगल्या प्रकारे आहे. तर याच्यावर तुम्ही काम करून हाच व्यवसाय सुद्धा तुम्ही करू शकता. पुढचा व्यवसाय आहे हँड ग्लोव्ज बनवणे. इंडस्ट्रियल एरिया आपल्याकडे वाढत चाललेला आहे. इंडस्ट्री आहे म्हणजे तिथल्या वर्करला त्यांच्या सेफ्टीसाठी ग्लोव्ज लागणार. ग्लोव्ज लागत आहेत म्हणजे बाजारात मागणी आहे, तर ती मागणी तुम्ही पूर्ण करू शकता. तुम्ही एक छोटासा ग्लोव्ज बनवायचा कारखाना टाकू शकता आणि तुमचे चांगल्या क्वालिटीचे ग्लोव्ज इंडस्ट्रीला सप्लाय करू शकता. एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय कमी गुंतवणुकीमध्ये होऊ शकतो. पुढचा व्यवसाय आहे फेस मास्क आणि ब्युटी प्रोडक्ट्स. आता मी अनेक ठिकाणी ऐकलं आहे की लग्नाचा मेकअप त्याच्यामुळं त्या नवरीचा चेहरा खराब झाला किंवा त्याच्या साईड इफेक्टनं पिंपल्स वगैरे असं उठले. तर तुम्ही चांगले ऑर्गॅनिक ब्युटी प्रोडक्ट्स तयार करून ज्याचा म्हणजे नॅचरल गोष्टींचा वापर करून जे बनवलेले आहेत असे तुम्ही तुमच्या लोकल मार्केटला देऊ शकता. फार मोठं नाही, आपल्याला आपल्या बेरोजगारीवर मात करून स्वतःचा उदरनिर्वाह भागेल किंवा 4 पैसे गाठीला राहतील अशा प्रकारचा व्यवसाय उभा करायचा आहे असं डोक्यात ठेवून जर तुम्ही केलं तरीसुद्धा तुम्ही तुमच्या लोकलला, तुमच्या गावात, तुमच्या छोट्याशा शहरात हा व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकता आणि मोठ्या ब्रँड्सला तुम्ही तुमच्या लोकलला चांगली प्रकारे टक्कर देऊ शकता. पुढे जाऊन याचा मोठासुद्धा व्यवसाय होऊ शकतो. पण सध्या तर मी हे सगळं सांगतोय ते शून्यातून तुम्हाला 1 पर्यंत जाण्यासाठीचे हे सगळे उद्योग आहेत. तर पुढचा व्यवसाय आहे आरोग्यदायी स्नॅक्स बनवणं. आता ही गोष्ट तर आपण अनेक ठिकाणी ऐकलेली आहे, वाचलेली आहे की पॅक्ड फूड जास्त खाल्ले नाही पाहिजेत वगैरे. तर ह्याच नोटवर जसं मागाशी मसाल्यांच्या बाबतीत मी सांगितलं की पेस्टिसाइड्स आढळले, तर सेम तुम्ही आरोग्यदायी स्नॅक्स, मग त्याच्यामध्ये आपले जे ट्रॅडिशनल स्नॅक्स आहेत त्यांनासुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे प्रमोट करून लोकल मार्केटमध्ये चांगला जम बसू शकता, स्वतःचा उद्योग उभा करू शकता. पुढचा व्यवसाय आहे बॉलपेन बनवणे. आता बॉलपेन म्हणजे मागणी आहेच मार्केटमध्ये, तर तुम्ही सुद्धा तुमच्या कमी भांडवलात एक चांगला बॉलपेन बनवायचा कारखाना टाकून चांगल्या प्रकारे व्यवसाय उभा करू शकता. पुढचं व्यवसाय आहे इमिटेशन ज्वेलरी बनवणे. ह्यालासुद्धा चांगली मागणी आहे. मोबाईल ॲक्सेसरीजला कस्टमाइज्ड मोबाईल कवर बनवणे ह्यालासुद्धा मागणी आहे. पेपर लिफाफे बनवणे, फोटो फ्रेम्स बनवणे, ह्या गोष्टींनासुद्धा बाजारामध्ये मागणी आहे. जेवढं लोक जास्त तेवढ्या ह्या गोष्टी खपतात. तर हे छोटे छोटे व्यवसाय तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. आता अजून एक पुढचा व्यवसाय आहे तो म्हणजे वाकळ तयार करणे. म्हणजे जुन्या साड्या वगैरे
त्यांचा वापर करून आपल्याकडे बघा जुन्या म्हाताऱ्या बायका वाकळ शिवतात, तर ह्या वाकळला तुम्ही चांगल्या प्रकारे बनवून एक ब्रँड म्हणून प्रमोट करू शकता. ज्या तुमच्या मोठ्या मोठ्या ब्लँकेट्समध्ये जी ऊब नसते ती ह्या वाकळमध्ये असते. तर हा एक ग्रामीण प्रोडक्ट तुम्ही बनवून शहरामध्ये विकू शकता आणि चांगल्या प्रकारे विकू शकता. यालासुद्धा एक चांगली मागणी आहे किंवा लोक घेतात, असे प्रोडक्ट लोक घेतात. तर तुम्ही हा व्यवसाय करू शकता. आयुर्वेदिक प्रोडक्ट बनवणे, आता याच्यामध्ये हर्बल तेल, लोशन, साबण ह्या गोष्टी आल्या. जसं मागाशी आपण डिस्कस केलं अगरबत्ती वगैरे सगळ्याच गोष्टी आयुर्वेद रिलेटेड, तर ह्या तुम्ही करू शकता. अजून एक व्यवसाय तुम्ही करू शकता तो म्हणजे हँड रिटन ग्रीटिंग्स. आता अनेक वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की अरे याचा बड्डे आला किंवा काही फंक्शन आला तर गिफ्ट काय द्यायचं. तर एक नवीन ट्रेंड आहे की हँड रिटन, म्हणजे प्रिंटेड सगळेच देत आहेत, हँड रिटन पण आपण काहीतरी चांगल्या प्रकारे कॅलिग्राफी केलेलं गिफ्ट आपण आपल्या प्रियजनांना देऊ शकतो. तर अशा प्रकारे जर तुमच्याकडं कॅलिग्राफीचं स्किल असेल, तुमचं हँडरायटिंग चांगलं असेल, तर तुम्ही हा व्यवसाय नक्की करू शकता किंवा केला पाहिजे. याच्यातून सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकतं. तर हे काही बिझनेसच्या आयडियाज होत्या ज्याचा वापर तुम्ही तुमची बेरोजगारी दूर करण्यासाठी करू शकता आणि 4 पैसे मिळवून एक स्थिर स्थावर तुमचं आयुष्य जगू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असल्यास इतरांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन फायद्याच्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.